अरे ऐकलीस का बातमी? युनेस्कोच्या यादीत आपले 13 किल्ले आलेत. मग आपल्याला काय फरक पडणार त्याने? अरे काय फरक पडतो म्हणजे, कळतंय का तुला? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. अरे हो, वाचली मी बातमी. पण त्यांनी काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे? थांबा थांबा थांबा. नमस्कार. तर ही सगळी जागतिक वारसा स्थळं म्हणजे नक्की काय? त्याच्यामध्ये या किल्ल्यांचा समावेश झालाय म्हणजे नक्की काय झालंय? त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत, हे आज डोंगरी किड्याबरोबर आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी युनेस्कोच्या या यादीमध्ये नक्की कुठले किल्ले आहेत हे आधी आपण नीट समजून घेऊयात. तर साल्हेर, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, पन्हाळगड, लोहगड, रायगड, त्याच्यानंतर 4 समुद्री किल्ले म्हणजे खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग, हे सगळे महाराष्ट्रातले आपल्या नेहमीचे ओळखीचे किल्ले. आणि एक तामिळनाडूतला जिंजीचा किल्ला. तर असे 12 किल्ले आता युनेस्कोच्या थांबा थांबा, युनेस्को म्हणजे नक्की काय? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनो म्हणजे संयुक्त राष्ट्राचा हा एक भाग आहे, ही एक संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1945 साली झाली आणि 1972 मध्ये एका वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शनमध्ये असं ठरवण्यात आलं की वारसा म्हणजे काय, की जो आपल्याला आधीच्या पिढीकडनं मिळाला आहे आणि आपण पुढच्या पिढीला सोपवणार आहोत. तर अशा जगात अशा जागा कुठल्या आहेत की जो आपला वारसा आहे, जो जपायला पाहिजे, तर यांना आपण एक विशेष महत्त्व देऊयात. आणि म्हणून ही वर्ल्ड हेरिटेज साईट ही कल्पना 1972 साली पहिल्यांदा अंमलात आणली गेली. जुलै महिन्यामध्ये हे 12 किल्ल्यांचा समावेश या यादीत झाला. त्याच्यावरती लोकांनी व्हॉट्सॲपचा पाऊस पाडला. काही उत्साही वीरांनी त्यांच्या जिल्ह्यातले, त्यांच्या ओळखीतले किल्ले त्या यादीमध्ये आहेत असंही सांगून टाकलं. एका आघाडीच्या पेपरनी तर कमालच केली. आता जबाबदारी वाढली अशी बातमी छापली आणि त्याच्यामध्ये साल्हेरऐवजी धोडपचा फोटो टाकला. पण ते तसं काही नाहीये. 12 किल्ले कुठले आहेत ते आता आपण बघितलं. पण हे काही भारतामध्ये पहिल्यांदाच झालेलं नाहीये. किंबहुना महाराष्ट्रात सुद्धा इतर जागा आहेत. अजंठाची लेणी, वेरूळची लेणी, घारापुरी म्हणजे ज्याला आपण एलिफंटा केव्ज म्हणतो, मुंबईच्या अगदी जवळ, या सगळ्या जागा युनायटेड नेशन्स वर्ल्ड हेरिटेज साईट या यादीमध्ये आधीचपासून समाविष्ट आहेत. भारतातल्या सुद्धा राजस्थानमधले अनेक किल्ले आहेत, अनेक देवळं दक्षिण भारतातली आहेत, खजुराहोची देवळं आहेत. तसंच सुंदरबन म्हणजे जे व्याघ्र प्रकल्प आहे, सुंदरबन सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. कांचनजंगा नॅशनल पार्क याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर तुम्हाला असं वाटेल की फक्त नैसर्गिक जागा किंवा खूप प्राचीन किल्ले, लेणी, देवळं यांचाच समावेश होऊ शकतो, तर तसं नाहीये बरं का. दार्जिलिंगची माउंटन रेल्वे म्हणजे मेरे सपनों की रानी कब आएगी तू या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली सिलीगुडी ते दार्जिलिंग जाणारी नॅरोगेज छोटी गाडी, ती कालका शिमला ही तशीच एक छोटी आगगाडी आणि उटीला एक छोटी आगगाडी आहे तशीच नॅरोगेजची. या तिन्ही रेल्वे म्हणजे माउंटन रेल्वेज या सुद्धा या यादीमध्ये आहेत. मग आता तुम्ही म्हणाल आमच्या नेरळ माथेरानच्या रेल्वेने काय घोडं मारले? जरा सबूर करा. ही जी यादी फायनल होते त्याच्या आधी एक टेंटेटिव्ह यादी असते. तर टेंटेटिव्ह यादीमध्ये नेरळ माथेरान रेल्वेचा समावेश केलेला आहे. आणि एक कांगडा व्हॅली रेल्वे म्हणजे जोगिंदरनगरला जी जाते हिमाचलमध्ये, या दोन्ही रेल्वे पण या टेंटेटिव्ह यादीत आहेत. तर कदाचित पुढच्या काही वर्षामध्ये नेरळ माथेरान रेल्वेचा सुद्धा या यादीमध्ये नंबर लागेल. आपण थोडे वर्ष थांबूयात. तर नेरळ माथेरान रेल्वे अजून का नाहीये? ती रेल्वे का आहे? हे देऊळ का नाही? ते देऊळ का आहे? हा किल्ला का आहे? रायगड, राजगड, प्रतापगड तर मग सिंहगड का नको? तोरणा का नको? तर कुठल्याही जागेचा या यादीमध्ये समावेश होण्यासाठी युनेस्कोचे काही निकष आहेत. तर ते निकष मी अगदी थोडक्यात सांगतो. ही सगळी माहिती तुम्हाला UNESCO.org या वेबसाईटवरती तपशीलवार मिळू शकते. पहिलं म्हणजे ती जागा स्थापत्यशास्त्रीय किंवा स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असावा. त्याला ऐतिहासिक महत्त्व असावं. युद्ध, समाज आणि राजकीय संदर्भ असावेत.
विशिष्ट संस्कृती, परंपरा किंवा धर्माशी निगडीत असलेली जागा आणि त्याच्यामध्ये सातत्य असावं. माणूस आणि निसर्ग याच्यामध्ये परस्पर संबंध दर्शवणारं ठिकाण असावं. जैविक किंवा भौगोलिक वारसा टिकवणारं ठिकाण असावं. तर या सगळ्या गोष्टी आपल्या मराठा किल्ल्यांमध्ये आहेत, म्हणून या किल्ल्यांचा समावेश आता या यादीमध्ये झालेला आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी, फक्त डोंगर भटक्यांसाठी नाही, प्रत्येक भारतीयासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पण यादीत समावेश झाला म्हणजे झालं का? तर तसं नाहीये. जसा या यादीत समावेश होतो तसा या यादीमधनं नावं गाळली सुद्धा जाऊ शकतात. हो, आणि अशा घटना झालेल्या आहेत. तुम्हाला एक 2-3च पटकन उदाहरणं सांगतो. जर्मनीमध्ये एक ड्रेस्डेन व्हॅली नावाची जागा होती. अत्यंत निसर्गसंपन्न अशी जागा. त्याचा समावेश या यादीमध्ये केला गेला. पण आता तिकडच्या शासनकर्त्यांना काय वाटलं किंवा सुधारणा म्हणून त्यांनी त्या व्हॅलीमध्ये मध्ये एक 4 लेन हायवे आणि एक फ्लायओव्हर बांधला. आणि युनेस्कोने सांगितलं की या जागेचं मूळ सौंदर्य या फ्लायओव्हर आणि हायवेमुळे बिघडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ती जागा त्या यादीतनं वगळली. अजून एक उदाहरण, ओमानमध्ये अरेबियन ऑरिक्स हा जो प्राणी आहे तो एकेकाळी इतका दुर्मिळ झाला होता की तो जगातनं नामशेष होण्याच्या मार्गावर होता. तर अरेबियन ऑरिक्ससाठी एक अभयारण्य म्हणून एक जागा जी घोषित केली गेली ती पण या युनेस्को साईट्समध्ये आली. परत एकदा राज्यकर्त्यांच्या मनात काहीतरी वेगळं झालं, तर त्यांना असं लक्षात आलं की इथे तेल साठे असतील आणि आपल्याला इथे आता तेल शोधायला पाहिजे. त्याच्यासाठी त्या अभयारण्यापैकी 90% भाग डिरेग्युलेट केला गेला, म्हणजे तो त्या अभयारण्यातनं काढून टाकला गेला. परिणाम काय? युनेस्कोच्या यादीतनं अरेबियन ऑरिक्स सँक्च्युरी ही काढून टाकण्यात आली. लिव्हरपूल म्हणजे इंग्लंडमधलं एक बंदर, त्याची सुद्धा साधारण अशीच कथा आहे. ती पण तुम्हाला अनेक ठिकाणी इंटरनेटवर त्याची तपशील आहे, आता मी ते सांगत बसत नाही. मुद्दा हा की आपल्या किल्ल्यांचं नाव या यादीमध्ये आलं, वा छान, आपण सगळे एकमेकांचं अभिनंदन करूयात. पण आता आपली जबाबदारी पण वाढलेली आहे. पण त्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की यादीत समाविष्ट झालं, बरं मग म्हणजे काय झालं? मग नक्की काय झालं? याचे परिणाम काय होणार आहेत? तर ते परिणाम आपण थोडक्यात बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या किल्ल्यांना जगभरात एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे, ग्लोबल रेकग्निशन. अर्थातच जगभरातले इतिहासप्रेमी, अभ्यासक, पर्यटक आणि वारसा संस्थांसाठी हे किल्ले आता आकर्षण ठरणार आहेत. आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि स्थापत्य वारसा जागतिक नकाशावर आता ठळकपणे दाखवला जाणार आहे. याच्यामुळे अर्थातच पर्यटनात वाढ होणार आहे, आर्थिक लाभ होणार आहे, देश विदेशातून जास्त पर्यटक येतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पर्यायाने स्थानिक हॉटेल, गाईड, हस्तकला, पारंपरिक खाद्यपदार्थ, वाहन सेवा यांनाही जास्त उत्पन्न मिळेल. आता आपण नेहमी तक्रार करतो, काय हे आपलं सरकार संवर्धनासाठी काही करत नाही, आम्हालाच करावं लागतं, गड संवर्धन, किल्ले संवर्धन, याच्यासाठी काही निधीच उपलब्ध नाहीये, सरकारचं लक्षच नाहीये. तर आता हे चित्र पालटू शकतं, कारण या जागतिक यादीमुळे समावेश झाल्यामुळे या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि युनेस्कोकडून जास्त निधी आणि तांत्रिक मदत पण मिळेल. तिथल्या स्थापत्याचं संवर्धन, पायाभूत सुविधा, माहितीची केंद्र, पर्यटन केंद्र, तिथे पोचायचे रस्ते यांच्यामध्येही सुधारणा होईल. शाळा कॉलेजमध्ये या जागांबद्दल जास्त माहिती दिली जाईल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांमध्ये आपला इतिहास आणि आपला वारसा जपण्याची, तो टिकवून ठेवण्याची एक नवीन जाणीव निर्माण होईल. पण आता कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात म्हणतात ना, तसं आहे. तर मी ड्रेस्डेन व्हॅलीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की तिथे सुधारणा म्हणून रस्ता बांधला आणि त्याच्यामुळे त्या जागेचं मूळ सौंदर्य बिघडलं. त्यामुळे आता या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करताना तिथे वाटेल तसं कुठलंही बांधकाम करता येणार नाही. नाहीतर ड्रेस्डेन व्हॅली सारखंच आपल्या या किल्ल्यांपैकी कोणाचा तरी नंबर कट ऑफ होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर
सगळ्यात पहिलं म्हणजे पर्यटनाला वाढ मिळेल हे तर झालंच, पण अतिपर्यटन, अतोनात गर्दी, ओव्हर टुरिझम आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे धोके, हा एक धोका नक्की आहे. स्थानिक लोकांवरती एक बाजू आहे की व्यवसाय वाढेल, पण दुसरं गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती मर्यादा पण येतील. कारण तिथे आता वाटेल तिथे वडापावचा स्टॉल टाकला, फलकच लावला, कमानच बांधली, असं करता येणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुरातत्व विभाग आणि युनेस्को या सगळ्यांमध्ये समन्वय असावा लागेल. तो समन्वय नसेल तर या गोष्टीमध्ये चालढकल होऊ शकते. तो एक धोका आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्थानिक लोकांचं सांगितलं. तुम्ही अशी कल्पना करा की त्या किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारा कोणतरी एक पांडोबा असेल, त्याच्या डोक्याला या पर्यटनामुळे कटकट व्हायला लागली की नको बाबा, हे लोक आल्यामुळे ना मला त्रास होतोय आता. तर स्थानिक लोकांचा सहभाग नसेल तर हे प्रकरण अवघड होईल. तर मी जी 3 उदाहरणं सांगितली, ती काय रातोरात अचानक त्या यादीतनं काढली जात नाहीत. आधी त्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर अशा एका यादीत टाकलं जातं आणि नंतर त्याच्यात काही सुधारणा नाही केली तर ती जागा त्या यादीतनं वगळली जाऊ शकते. आणि चांगली उदाहरणं पण आहेत. माडागास्करमधलं एक जंगल, जिथे प्रचंड प्रमाणात अवैध लाकूड तोड, शिकार होत असल्यामुळे ती जागा इन डेंजर या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आली, पण तिथे स्थानिक लोकांच्या सहभागामुळे तिथे परत एकदा त्या जंगलाचं नीट संवर्धन झालं आणि आता ती इन डेंजरमधनं परत ती जागा त्या यादीतनं काढलेली आहे. त्यामुळे असं नाहीये की एकदा गेली की गेलीच, पण सगळ्यांनी याची जबाबदारी घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अतिरेकी पर्यटन, बिनधास बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर व्यवसाय, मूळ रचनांना नुकसान, प्लॅस्टिक, कचऱ्याचं प्रदूषण, स्थानिक लोकांचा काही सहभाग नाही, तिथल्या गाईड्सचा अभाव, संवर्धनासाठी निधीचा अभाव, देखभालीचा अभाव, हे सगळे धोके संभवतात. याच्यामध्ये सुद्धा एक प्रक्रिया आहे, म्हणजे युनेस्कोची देखरेख आणि मूल्यांकनाचा एक क्रम आहे. पहिलं म्हणजे पिरियॉडिक रिपोर्टिंग. दर काही काळाने अहवाल पाठवावा लागतो. रिॲक्टिव्ह मॉनिटरिंग म्हणजे तात्काळ निरीक्षण. गंभीर धोका जाणवला तर युनेस्को एक निरीक्षण पथक पाठवतं. त्याच्यानंतर इन डेंजर लिस्ट, म्हणजे मी मगाशी सांगितलं की धोका यादी, की तुम्ही निकष पाळले नाहीयेत, आता तुम्ही या यादीत आहात. आणि त्याच्यानंतर यादीतनं वगळणे म्हणजे डिलिस्टिंग. तर युनेस्कोची ही मान्यता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची, गौरवाची गोष्ट असेल तरी त्याच्याबरोबर आता एक जबाबदारी आलेली आहे. आणि ती जबाबदारी फक्त पुरातत्व खातं, केंद्र सरकार, पर्यटन मंत्री किंवा राज्य सरकार यांची नाहीये, तर आपल्या सगळ्यांची आहे. आपण नेहमी म्हणतो की किल्ल्यावरती कचरा करू नका, प्लॅस्टिक टाकू नका, उन्हाळ्याच्या दिवसात विशेष करून चुकून गवताला आग लागेल असं वागू नका. कित्येक लोक गंमत म्हणून ताटाचे दगड खाली लोटून देतात गंमत बघायला. हे सगळं करू नका, हे आपल्यातले सुजाण लोक हे लोकांना सांगत आलेलेच आहेत. पण या बाबतीत आता आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. किंवा सगळ्यात वाईट म्हणजे किल्ल्यावरती गेल्यानंतर काही काही लोक तर ऑइल पेंट घेऊन जातात, मला तर कमालच वाटते. पण अगदी ऑइल पेंट नाही तरी दगडानी किंवा खडूनी त्याच्यावरती वासू, सपना, मध्ये बदाम बिदाम स्वतःची नावं का कोरतात लोक. तर हे आपण करू नका असं लोकांना सांगतोच आहोत, पण आता या किल्ल्याबद्दल आपल्याला जास्त काटेकोरपणे पाळावं लागेल. आता आपल्याकडे विशेष करून पावसात किंवा खरं तर कधीही विकेंडला काही काही किल्ल्यावरती प्रचंड गर्दी होते. म्हणजे धोक्याची सूचना लक्षात घ्या. रायगडावरचा उत्सव आपल्या सगळ्यांच्या अतिशय जवळचा आहे. तिथे त्या दिवशी काही लाख लोक येतात. पुढच्या वर्षी रायगडावरची जेव्हा उत्सव होईल तेव्हा तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुसरं असं की या बाबतीत महाराष्ट्रामध्ये पर्यटन मंत्रालयाकडे काही अहवाल, काही शिफारशी धूळखात पडलेल्या आहेत की किल्ले, काही ट्रेकच्या जागा यांची कॅरिंग कपॅसिटी ठरवा ना. त्या किल्ल्यावरती एका वेळी जर 200च लोक जाऊ शकणार असतील आणि अचानक 3000 लोक गेले तर काय होईल. तर हे आपल्याला फक्त या 12 किल्ल्यावरच नाही सगळीकडेच टाळलं पाहिजे. तर त्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी करावं अशी मी त्यांना परत एकदा नम्र विनंती करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मराठा मिलिटरी आर्किटेक्चर
या नोंदीखाली आपल्या या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाला. आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळे एकमेकांचं अभिनंदन तर करूयात, पण जबाबदारीची आठवण पण करून देऊयात. जायच्या आधी एक गोष्ट सांगायला पाहिजे. माझा डोंगरातला जवळजवळ 30 वर्षांचा सहकारी आणि एकदम जिवलग मित्र जुन्नरचा जितेंद्र देशमुख याची हा सगळा भाग तयार करण्यासाठी अतिशय मोलाची मदत झालेली आहे. आता मित्रांचे उगीच फॉर्मल आभार वगैरे मानू नये, पण खरोखरच जितू माझ्या मागे लागला नसता आणि माझा नैसर्गिक आळशीपणा त्याने मोडीत काढला नसताना, तर ही रील करायला 1 महिना उशीर झालेच आहे. कदाचित अजून जास्त उशीर झाला असता. त्यामुळे जितू, थँक्यू.